आज मी तुम्हाला झटपट असं मसूरचं कालवण बनवून दाखवणार आहे. तर हा अख्खा मसूर आहे आणि ह्याला काय केलं माहिती आहे का, स्वच्छ धुवून फक्त 1 तास पाण्यामध्ये मी ठेवला होता, म्हणजे भिजत घातला होता 1 तास. त्याच्यापेक्षा जास्त भिजत घालायची गरज नाही बघा. जास्त भिजलेला नाही आहे, एवढाच आपल्याला पुष्कळ होतं. नाही भिजवला तरी पण चालतो आणि भिजवला तरी पण चालतो. बरोबर 1 तास भिजवलेला आहे. आणि आहे किती माहिती आहे का, 1 वाटीभर आहे. ही वाटी गच्च भरून घेतलं तर एवढा झालेला आहे. कुकरमध्ये बनवणार आहे. तर कुकर गरम करत ठेवला, त्याच्यामध्ये आपण अर्धी पळी तेल काढून घेऊया. आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया. तेल एकदम कडक गरम झालेलं आहे. छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरं. नुसती मोहरी जिरं जरी टाकलं तरी चालेल, नुसती मोहरी जरी टाकली तरी फोडणीमध्ये चालू शकतो. कढीपत्ता आणि छोट्या आकाराचे 2 तेजपत्ते. त्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती का, मी कांदा टाकणार आहे. एक मिडियम आकाराचा कांदा चांगला भाजून घेऊया. कांदा हलकासा भाजलेला आहे. त्याच्यामध्ये टाकायची हिंग पावडर. जिरा मोहरी टाकली ना, तवा जरी टाकली तरी चालेल आणि आत्ता जरी टाकली तरी चालेल. त्याच्यामध्ये आता आलं, लसूण आणि हिरवी मिरची ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा. पेस्ट जरी वापरली तरी चालेल आणि असं कुटून जरी टाकलं तरी पण चालू शकतं. परतून घेते. मस्त असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मिडियम आकाराचं 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. ह्याला पण काय करते, 1 मिनिटभर परतून घेते. मस्त असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मसाले काढून घेऊया. गॅस केलेला आहे मी बारीक. त्याच्यामध्ये बघा छोटा अर्धा चमचा मसाल्यातलं हळद टाकलेली आहे. हळदीच्या पण मी 3 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. 1 चमचा किचन किंग मसाला, ह्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे. छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर. चवीप्रमाणे टाकायचं मीठ. आज बनवणार आहे कांदा लसूण मसाला, म्हणजे हा घाटी मसाला. तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, जो तुम्हाला आवडते तो वापरला तरी चालेल. हा पहिला परतून घेते चांगला मी. मस्त असं परतून घेतलेलं आहे. कांदा लसूण मसाला म्हणजे घाटी मसाला टाकल्यानंतर पण छान असं बघा चव येते. तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीत. मसूरच्या सगळ्या रेसिपी मी अपलोड केल्या तर वेगवेगळ्या पद्धतीनं, पण अशा पद्धतीनं पण तुम्ही एकदा करून बघा. ह्याच्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर. मिक्स करते आणि मग ह्याच्यामध्ये टाकूया आपण हा मसूर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आपल्याला हे कुकरमध्ये बनवायचे आहे ना, मग ह्याला जर तुम्ही भिजत नाही घातलं तरी पण चालू शकते आणि घातलं तरी पण चालतंय. गॅस बारीकच आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी परतून घेते. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे. जर तुम्हाला सुक्कं बनवायचं असेल का नाही, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. 1 वाटीभर एवढंच पाणी टाकायचं आणि कुकरच्या बारीक गॅसवर 3 शिट्ट्या करायच्या किंवा 2 जरी केल्या तरी चालेल, कारण हे 1 तास भिजत घातलं होतं. लपतबं करायचं असेल तर थोडंसं जास्त पाणी टाकायचं. हे आपण कसं कालवण बनवतोय, तर तुम्हाला किती रस्सा पाहिजे, किती कालवण पाहिजे त्याच्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं. मी 1.5 ग्लास पाणी कोमट केलं होतं, ते मी ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. कुकरचं झाकण लावणार आहे. गॅस एकदम बारीक करणार आहे आणि ह्याच्या 2 शिट्ट्या मी करून घेणार आहे. 3 शिट्ट्या करणार नाही, कारण की मी ह्याला भिजत घातलं होतं. कुकर थंड झालेला आहे. हलकासा एकदम गरम आहे. पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि मगच खोलायचं. बघा कसं झालं आहे मसूर, खूप छान झालेलं आहे. आता ह्याच्यावरनं थोडीशी वरून कोथिंबीर म्हणा. तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं बटर जरी टाकला तरी गरम गरम चालेल. मग तुम्ही ही चपातीवर भाकरीवर खाऊ शकता. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पावावर खाऊ शकता. खूप चविष्ट होतं बरं का. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.